नमस्कार मित्रांनो. हुबेहन्वी अव्यय आणि हुबेहन्वी अव्ययांचे प्रकार आपले झाले होते. आजचा आपला घटक आहे केवल प्रयोगी अव्यय. शब्दांच्या जातीतला शेवटचा प्रकार केवल प्रयोगी अव्यय. शब्दांची एकूण मुख्य जाती आपण 8 मानतो, त्यातली शेवटची आहे केवल प्रयोगी. केवल प्रयोगी अव्ययांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही बघताय ग्रामर कट्टा आणि मी सुनील पाटील. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. केवल प्रयोगी नावाचंच आहे बघा, केवल प्रयोगी. वाक्यात केवळ वापरायचा म्हणजेच केवळ प्रयोग करायचा म्हणून हे शब्द उच्चारले जातात. वाक्यात फक्त प्रयोग करायचं म्हणून, केवळ प्रयोग करायचा म्हणून उच्चारले जातात, म्हणून यांना केवल प्रयोगी म्हणतात. बघा दिलेलं आहे, शब्द वाक्यात केवळ वापरायचे म्हणजेच प्रयोग करायचा म्हणून उच्चारले जातात, म्हणून त्यांना केवल प्रयोगी, केवळ प्रयोग करायचा म्हणून उच्चारले गेलेले शब्द केवल प्रयोगी. मग हे का उच्चारले जातात? मनातील उत्कट भावना व्यक्त करताना हे उद्गारले जातात. डोळ्यासमोर चित्र आलं असेल तुमच्या. मनातील उत्कट भावना व्यक्त करताना उच्चारले जाणारे जे शब्द आहेत हे झाले तुमचे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्हाचा वापर करावा लागतो. केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्हाचा वापर करावाच लागतो. आता या केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार आपण बघूया, कारण की हे प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील किंवा विचारायला ओळखावे लागतील. केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार काय होते की हे उत्कट भावना व्यक्त करणारे आहेत. आपल्या भावनांचे वेगवेगळे प्रकार पडतात, म्हणूनच केवल प्रयोगी अव्ययांचे वेगवेगळे प्रकार आपण बघणार आहोत. पहिला प्रकार आपण बघूया, हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. हर्षदर्शक, हर्ष म्हणजे आनंद, अगदी बरोबर. आनंद व्यक्त करणाऱ्या केवल प्रयोगी अव्ययांना आपण हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणणार. कुठली आहेत मग हर्षदर्शक? वा, वा वा, आहा, ओहो, आहा, आहा. वाक्यात वापर करून बघूया, मग अजून लवकर लक्षात येईल. पहिलं उदाहरण बघा, आहा, आंबे खूपच मजेदार. आहा, किती सुंदर ही बाग. ओहो, मजाच मजा आता. याच्या विरुद्ध शोकदर्शक, दुःख व्यक्त करणारे, दुःख दर्शविणारे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय कुठले आहेत? ऊ, अरे रे, आई आई, अगाई, हाय किंवा हाय हाय. उदाहरण बघूया, अरे रे, काय ही तुझी दशा. हाय हाय, काय अपघात होता तो. अगाई, किती हे दुःख. तिसरा प्रकार बघूया आपण, आश्चर्यकारक. ज्यावेळेस आपला विश्वास बसत नाही, आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो, त्यावेळेस उद्गारले जाणारे केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच आश्चर्यकारक. कोणते आश्चर्यकारक? आ, ओहो, अबब, बापरे, आहा आणि अरेच्छा. वाक्यात वापरून बघूया, आ, ऐकावे ते नवलच. आ, ऐकावे ते नवलच. बाप रे, धरण फुटले. आहा, काय गारवा आहे. प्रशंसादर्शक, स्तुती करणारे. यस, ज्यावेळेस स्तुती करताना आपण काही शब्द वापरतो, त्यांचा वापर जर आपण केवल प्रयोगी अव्ययांसारखा केला तर त्याला म्हणणार आपण प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय. कुठली आहेत मग? शाबास, भले, वाव वा, छान, ठीक, फक्कड, खासच, भारी. वाक्यात वापर करून बघूया, वा वा, छान अक्षर आहे तुझे. शाबास, चांगला अभिनय केलास तू. फक्कड झालाय चहा. फक्कड, मस्त झालाय चहा. फक्कड, मस्त झालाय चहा. पुढचा प्रकार आहे संमती दर्शक. जेव्हा आपण सहमती दाखवतो, संमती दाखवतो, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो संमती दर्शक. कोणती आहेत संमती दर्शक? हा, ठीक, बराय, हा, अच्छा. वाक्यात उपयोग करून बघूया, हा, मी आलेच. हा, मी आलोच. हा, आम्ही आलोच. या पद्धतीने. अच्छा,
ऐकून आनंद झाला. म्हणजे कोणीतरी काहीतरी बातमी करतं, अच्छा, ऐकून आनंद झाला. ठीक, उद्या काम होऊन जाईल. सरकारी दप्तरात नेहमी ऐकू येणारं वाक्य, ठीक, उद्या काम होऊन जाईल. उद्या कधीच येत नाही, आपल्याला माहिती आहे, टुमॉरो नेव्हर कम्स. विरोधी दर्शक, विरोध दर्शविण्यासाठी, याचा अर्थ यस, नकारार्थी वाक्यांना आपण विरोधी दर्शक, याचा अर्थ केवल प्रयोगी अव्यय वापरलेलं असेल आणि हे वाक्य नकारार्थी असेल. छे, छट, हॅट, उ, उहू, अह, छे छे. उदाहरणार्थ बघा, छे छे हे नको करायला, छे छे हे मला जमणार नाही. अह, इकडे येऊ नकोस. अह, तिकडे जाऊ नकोस. अह, आत्ता बोलू नकोस. हॅट, ती माझ्यासोबत नव्हती. हॅट, ती माझ्यासोबत नव्हती. हां, खोटं बोलू नको ही गोष्ट वेगळी. पुढचं, तिरस्कार दर्शक, तिरस्कार दाखवणारी, घृणा दाखवणारी, नापसंती दर्शविणारी. थिक, थू, शी, हुडत, हुड, फुस, हट, छत, छी. वाक्यात वापर करून बघूया, अजून लवकर लक्षात येईल. शी, किती हा कचरा. हुड, ती माझी मैत्रीण असूच शकत नाही. हुड, ती माझी मैत्रीण असूच शकत नाही. छी, काय हे अक्षर. छी, काय हे अक्षर. संबोधन दर्शक, संबोधन म्हणजे काय, समोरच्याला, यस, समोरच्याला संबोधून ज्यावेळेस आपण बोलतो आणि काही शब्द वापरतो त्याला म्हणतो आपण संबोधन दर्शक. म्हणजे अरे, अग, अहो, अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे, हापूस. अहो, ऐकलत का, युनिव्हर्सल वाक्य, लग्नानंतर नेहमी ऐकू येणारं वाक्य. अहो, ऐकलत का. अगं, 2 कप चहा टाकतेस का. हा, आता हे वाक्य बदललं. अरे, 2 कप चहा कर बरं, माझ्या मैत्रिणी आल्यात. जमाना बदललाय ना. अगं, 2 कप चहा टाकतेस का. अरे, इकडे ये लवकर. अगं, जाऊ नको तिकडेच. या पद्धतीने आपण संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्ययही वापरतो. मौन दर्शक, समोरच्याला शांत करण्यासाठी आपण जी वापरतो त्याला म्हणतात मौन दर्शक. कपवेस, चुप, गप, चुप, चिप, गप. वाक्य बघा, चुप, बोलू नकोस आता. गप, अभ्यास कर तुझं तू. चिप, नीज आता शांत. आई लहान मुलांना, चिप, नीज आता शांत. वाक्यमय, आता वाक्य म्हणजे काय, बऱ्याचदा समोरच्याला आदर देण्यासाठी आपण काही छोट्या छोट्या पदव्या ज्या वापरतो याला म्हणतो आपण वाक्यमय केवल प्रयोगी अव्यय. जसं की महाराज, दादासाहेब, तथास्तु, काय मौज, काय गंमत, यासारखी याला वाक्यमय केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ बघा, महाराज आपला विजय असो. तथास्तु, तुझे काम झाले म्हणून समज. अभ्यास केल्यानंतर तथास्तु, तो पास झाला म्हणून समज, पण अभ्यास कर, पूर्ण व्हिडिओ बघ. काय मौज, ती गावाकडची. काय गंमत, ती गावाकडची. या पद्धतीने आपण हे वाक्यमय केवल प्रयोगी अव्यय वापरतो. या केवल प्रयोगी अव्ययाचे एक महत्त्वाची नोंद आहे, तेवढी महत्त्वाची नोंद आपण घेऊया. त्याला म्हणूया आपण व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. व्यर्थ केवल प्रयोगी म्हणजेच व्यर्थ उद्गारवाचक अव्यय. याचा अर्थ काय, ही फक्त उच्चारायची म्हणून उच्चारली जातात, यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो आणि यांच्यामुळे वाक्याचा अर्थही बदलत नाही, वाक्याच्या अर्थात फरक पडत नाही, म्हणून यांना म्हणतात व्यर्थ. शब्द कोणतीही भावना व्यक्त करीत नाहीत, वाक्याच्या अर्थातही बदल होत नाही, अर्थात देखील काही विशेष भर पडत नाही, ना भर पडते ना बदल होतो. वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने हे निरर्थक असतात, म्हणजेच व्यर्थ असतात, म्हणून यांना व्यर्थ उद्गारवाचक असं म्हटलं जातं. मग ही का उद्गारली जातात यामागची काही कारणं पण आहेत. बोलताना केवळ लकब म्हणून किंवा
आठवेनासं झालं म्हणजे बोलण्यात पालू पदासारखे वापरले जातात. कशासारखे? पालू पदासारखे पुन्हा पुन्हा वापरले जातात. म्हणूनच यांना पाद पूर्णार्थक केवलप्रयोगी अव्यय किंवा पालूपदे असं म्हणतात. व्यर्थला काय म्हटलेलं आहे? हे पालूपदासारखे वापरले जातात म्हणून यांना पालूपदे किंवा पाद पूर्णार्थक केवलप्रयोगी अव्यय असं नाव देण्यात आलेलं आहे. कोणती आहेत बघूया आत्ता. बरं का? जळलं मेलं, आणखीन कळलं इतकं, जिहेत ते, बारीक, बेटे, बेटा, आपला, म्हणे, बापडा ही सगळीच्या सगळी व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय आहेत. याची उदाहरणं बघूया आपण, मग लक्षात येईल. जळलं मेलं, कौतुक म्हणून नाही कशाचं माझ्या नवऱ्याला. म्हणजे बायकांची जेव्हा मैत्रिणी मैत्रिणी भेटतात, ठरलेलं वाक्य, जळलं मेलं कौतुक म्हणून नाही माझं. दुसरं बघा, काल म्हणे सौ जोशींनी जोशाला रंगेहात पकडला. काल म्हणे सौ जोशींनी जोशाला रंगेहात पकडला. कुठे पकडला, कसा पकडला ते जोशांना आणि जोशींना विचारा. बरं का राजाला 2 बायका होत्या. बरं का आम्ही सहलीला गेलो होतो. म्हणजे ही व्यर्थ उच्चारली जातात म्हणून यांना व्यर्थ उद्गारवाचक किंवा व्यर्थ केवलप्रयोगी असं म्हणतात. मी आपला काय सांगणार, मी आपला काय सांगणार, तुमचं तुम्ही बघा. आणि शेवटचं, जाणार असेल तर जाईना बापडा, जाणार असेल तर जाईना बापडा. या पद्धतीने आपण ही वेगवेगळी केवलप्रयोगी अव्यय वापरत असतो. ही ओळखायला परीक्षेमध्ये विचारले जातील. यानंतर यावरचे काही प्रश्न उत्तर आहेत. या प्रश्न उत्तरांसह भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.